मी सांगू इच्छितो की तुम्ही आता 10वी पर्यंत शाळेमध्ये असाल, नंतर तुम्ही कुठे जाल, काय कराल काही माहित नसतं. कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, कोणी माझ्यासारखं ऍक्टर होतं, कोणी कुठे जातं. पण सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगतो मी, तुम्ही आता यानंतर कितीही पैसा कमवा, कितीही मोठे व्हा, कितीही लॅविश हॉटेलमध्ये जेवण करा, पण शाळेतल्या खिचडीची चव ही आयुष्यातून कधीच लक्षात जात नाही. त्याच प्रकारे तुम्ही किती मोठे व्हा, तुम्हाला खूप मार्गदर्शक भेटतील, खूप तुमचे बॉस भेटेल, गुरु भेटतील, पण शाळेतल्या मास्तरांची पाठीवरची असलेली थाप ही कधीच आयुष्यात भेटत नाही. म्हणून आपल्या शिक्षकांचा आदर करा आणि तुम्ही किती जरी मोठे झाले तरी आवर्जून शाळेत येऊन तुमच्या शिक्षकांना भेट देत जा. कारण काय माहिती का, तुम्ही म्हातारे किती वेळ झालं तरी तुमच्या शिक्षकांसमोर सरांसमोर मॅडम समोर तुम्ही त्यांच्यासाठी तेच एक छोटा विद्यार्थी असतात, बरोबर आहे. तो सफर कितना भी बड़ा हो साथ हमेशा सच्चा होना चाहिए, और उम्र कितनी भी बड़ी हो लेकिन दिल हमेशा बच्चा होना चाहिए, बरोबर आहे. तर हेच सांगू इच्छितो की 40वा वर्धापन दिन मी पण मॅडम तुम्हाला सांगतो, मी साधारण शाळेत शिकलेला माणूस आहे. कलावती चव्हाण शाळा आहे शिवाजीनगरला, खूप साधारण शाळा आहे. आजकाल शाळेमध्ये एवढे लॅविश झाले सगळं की टॅब आलाय हातामध्ये, शाळेतूनच टॅब देतात, फीज भरपूर आहे, काही पण आहे. पण सर मी जेन्युइनली तुम्हाला सांगतो, आपल्या शाळेचं मला हे आवडले, मध्यमवर्गीय घरातले आहेत, गरीब घरातले विद्यार्थी आहेत, त्यांच्या पॅरेंट्सला बोलवले, सगळ्यांना बोलवले, आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी चांगले गुण घेतले, चांगले मार्क घेतले, त्यांना इथे बोलून त्यांना द्विगुणित केलं, त्यांचा प्रोत्साहन वाढवलं. त्यांना ते 2 पैसे होईना, पैसे अमाऊंट मॅटर करत नाही, पण बक्षीस देणं हे महत्वाचं आहे. त्याबद्दल एकदा शाळेसाठी टीचरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एवढे बक्षीस भेटतायत हे मला कळालं. आता माझा विचार चालू आहे की मी आता ऍडमिशन घेणार, आणि सगळ्यात महत्वाचा संभवतो युट्यूब वरती छोटा पडदा म्हणून एक चॅनल येणार आहे, तुम्ही आवर्जून तिथे जा, भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.